आज आपण बघणार आहे चुलीवरचं झणझणीत बेसन. तर आपण पहिल्यांदा शेतामधली पात आणलेली आणि ती बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. बघू शकता मी कशा प्रकारे पात चिरत आहे. ते पात चिरल्यानंतर ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. नंतर कोथिंबीर चिरलेली आहे बारीक, कारण जेवढं आपण म्हणजे बेसनासाठी कांदा, पात आणि कोथिंबीर वगैरे बारीक चिरताल ना, तेवढं बेसन दिसायला पण छान होतं आणि चवीला पण छान होतं. नंतर आपण 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मस्त प्रकारे ठेसून घेतलेल्या आहेत. आणि मिरच्या ठेचताना आहे ना, लसूण आणि मिरच्या मोठ्या जरी ठेचल्या तरी चालतील. आणि कारण की मोठं म्हणजे गावरान बेसन करण्यासाठी मोठाच लसूण आणि मिरचीचा ठेसा असलेला चांगला लागतो, कारण बेसनामध्ये छान टेस्ट येते त्याची. नंतर आपण चुलीवर चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यावर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर जिरे, मोहरी, लसणाची आणि मिरचीची पेस्ट, नंतर कांद्याची पात आणि हळद टाकून त्याला हलवून घेतलेलं आहे. नंतर थोड्या वेळानं कांदा, पात आणि मिरच्या छान तळल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये एका पातेल्यामध्ये बेसन आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त पाणी टाकल्यानंतर ती बेसन त्या आपल्या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि जसं लागेल तसं आपण पाणी त्यामध्ये घातलेलं आहे. आणि बघू शकता ते मी कशा प्रकारे पाणी वगैरे टाकून घेते. थोडं थोडं टाकून बघायचं बेसनामध्ये पाणी आणि मस्त हटून घ्यायचं. त्याला कंटिन्यू हलवायचं, कारण चुलीच्या जाळामुळे बेसन खाली म्हणजे कढईला चिटकू शकतं. त्याच्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं आणि अशा प्रकारे आपलं बेसन चांगलं झणझणीत तयार झालेलं आहे. आणि हलवत राहिल्यानंतर नाही का, चिटकल्यानंतर नंतर शेवटला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मस्त प्रकारे आपलं बेसन सर्व करून घ्यायचं. आणि बघा आपलं बेसन कसं झालेलं आहे. आणि मला कमेंटमध्ये सांगा बेसन कसं झालेलं आहे ते.